करता येते बघा. उठून करा, उठून क्लोजअप वगैरे करा फर्स्ट. काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष उमेदवार राजे निंबाळकर यांच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित आहात सगळे. हो बा फोकस. त्या निमित्तानं उपस्थित असणारे माजी जिल्हाध्यक्ष तिथेच उभार भाषण विजयपर्यंत. विजयभाई पाटील, त्यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष श्री विश्वासप्पा शिंदे, महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रवक्ते मनोजरावजी पवार, आमच्या आपल्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते माधवरावजी कुटवर, स्टेजवर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आमच्या स्मिताताई, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण सगळे जे कार्यकर्ते जमलेले आहात, बंधू भगिनी, मला एक गोष्ट थोडीशी मला म्हणजे माझ्या स्वभावाप्रमाणे थोडंसं स्पष्ट बोलण्याचा स्वभाव असल्यामुळं मी थोडंसं ते स्पष्टपणे सगळ्यांना बोलणार आहे. आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी, सगळ्याच नेत्यांनी आमच्या भाषणात सांगितले की आपले काँग्रेस ही अतिशय मजबूत आहे. आपण असा विचार केला आहे का म्हणजे मजबूत काँग्रेस असताना ती मजबूत काँग्रेस आपली जिल्हा परिषदेमध्ये का दिसली नाही? आपली ही मजबूती नगर परिषदेमध्ये का दिसली नाही? आपली ही मजबूती पंचायत समितीमध्ये का दिसली नाही या निवडणुकीत? आपण स्वप्नरंजनामध्ये राहू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे की आपला जो समोरचा शत्रू आहे भाजपा, हा भाजप आर्थिकदृष्ट्या आणि सत्तेच्या दृष्टीनं अतिशय सक्षम आहे. आपण सत्तेत होतो त्यावेळेस आपण विरोधकांना जी वागणूक दिली आणि आपण आता विरोधात असताना आता तो सत्तारूढ पक्ष भाजप आहे, तो आपल्याला जो वागणूक देतोय त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सत्ता, संपत्ती, ईडी, CBI, IT ह्या सगळ्यांचा वापर करून काँग्रेस पक्षाला निस्तनाभूत कसं करायचं या दृष्टीनं भाजप प्रयत्न करतोय. आणि आपण, मला आता एका गोष्टीचा आनंद असं वाटतो की अशा परिस्थितीत सुद्धा आपण एवढ्या संख्येने इथे उपस्थित आहात, ते आपण आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याचं हे लक्षण आहे. पण मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते. आपण व्यक्तिगतरित्या एक एक माणूस आपण खूप बलवान आहोत, पण सामुदायिकरित्या आपण काम करण्याची आपली क्षमताच नाही, कुवतच नाही, अगदी स्पष्ट माझं मत आहे. इंग्रजांनी त्यावेळेस 33 कोटी लोकसंख्येमध्ये इंग्रज फक्त 10,000 होते, त्यांनी राज्य केलं आपल्यावर. आपण व्यक्तिगतरित्या आपला सैनिक एका सैनिकाला 10 सैनिकाला भारी आहेत, पण आपले 10 माणसं एकत्रित येऊ शकत नाही. ही आपली उणीव आहे आणि ही उणीव आपण आपल्या आत्मपरीक्षण करूनच आपण ती शोधली पाहिजे आणि ती दूर केली पाहिजे. एकेकाळी सगळ्यालाच माहीत आहे, एकेकाळी जवळपास 50 वर्ष हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळं काँग्रेसचं राज्य होतं. नगर परिषदा काँग्रेसच्या, जिल्हा परिषदा काँग्रेसच्या, राज्य काँग्रेसचे, सगळ्या संस्था काँग्रेसच्या होत्या, सहकारी संस्था काँग्रेसच्या. आता सहकारी संस्था, शिक्षण संस्था त्या कशा ताब्यात घ्यायच्या भाजपाला याचं त्यांचं अतिशय प्लॅनिंग त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे चालू केलं. सहकारी संस्था बरखास्त करणं, शिक्षण संस्था बरखास्त करणं, निर्माण तर त्यांनी काही केलं नाही. त्यांनी सहकारी संस्था देखील निर्माण केली नाही, शिक्षण संस्था निर्माण केली नाही.
काँग्रेसनं निर्माण केलेल्या या संस्था ते केवळ सत्तेच्या जोरावर, केवळ पैशाच्या जोरावर ते स्वतःकडं घेत आहेत. स्वतः निर्माण करण्याची त्यांची कोण क्षमता नाही, त्यांच्याकडं ती माणसंही नाही. आपल्याला आता याच्यातून विचार करायला पाहिजे असा की हे आपलं हे जे एकेकाळचं वैभव होतं काँग्रेस पक्षाचं ते परत आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर त्याच्या संबंधाची चिंतन करत असताना मला असं वाटतं काँग्रेसचे जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, आता आमचे उमेशराजे निंबाळकर आता हे पक्षाचे पदाधिकारी झाले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या काँग्रेसची परंपरा आहे फार मोठी परंपरा आहे काँग्रेसची, आणि ती विशेषतः आपले महात्मा गांधींनी निर्माण केलेली परंपरा आहे. त्या परंपरेचा विचार एक जर गोष्टीचा आपण केला तर महात्मा गांधींनी तळागाळातल्या कार्यकर्त्याला स्वतःच्या बरोबर घेतलं, दारिद्र्य रेषेखालच्या कार्यकर्त्याला स्वतःच्या बरोबर घेतलं, अतिशय मान असलेल्या कार्यकर्त्याला बरोबर घेतलं, आणि जगाच्या इतिहासात 50% महिला असणाऱ्या महिलांना स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधींनी बरोबर घेतलं. मला असं वाटतं की आमचे आताचे जे नूतन जिल्हाध्यक्ष आहेत उमेशराजे निंबाळकर, त्यांनी जातीचा विचार न करता, धर्माचा विचार न करता, गरीब श्रीमंत असा विचार न करता, स्त्री पुरुष असा भेदभाव न करता सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो दुःखीत आहे, पीडित आहे, त्याचं गाणं त्यांनी ऐकलं पाहिजे. आपली इथं काँग्रेसमध्ये मला असं स्पष्टपणे बोलावं असं वाटतं की जो पुढे करतो त्याला पद मिळेल, आणि जो खरा कार्यकर्ता आहे तो शांत बसून कार्य करतो, पक्षाचं काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, पण त्याला पद आणि खुर्ची मिळत नाही, हा आपला दोष आहे. आणि हा दोष जनतेला कळतो. जनतेला कसा कळतो की त्याला माहीत असेल जनतेला की हा माणूस कार्यकर्ता कामाचा आहे की हा माणूस कामाचा नाही, आणि त्यामुळं मग निवडणुकीमध्ये त्या अशा चापलूसी करणाऱ्या माणसाला जनता हे बरोबर शिकवते, धडा शिकवली. आणि मग आपल्यालाच आपल्या पक्षाचा बनवतो की आपण आपल्या पक्षाला आपण तिकीट देताना, उमेदवारी देताना कुणाला द्यायला पाहिजे, जो जनतेशी संपर्क ठेवतो, सर्वसामान्य माणसाशी संपर्क ठेवतो, जो भेदभाव करत नाही, स्त्री पुरुष भेदभाव करत नाही, गरीब श्रीमंत भेदभाव करत नाही, जातीत भेदभाव करत नाही, धर्मात भेदभाव करत नाही, आणि प्रत्येकाच्या कामाला येतो, अशा माणसाला आपण निवडून, मुद्दाम शब्द वापरला निवडून, अशा माणसाला आपण निवडून त्याला वर घेतलं पाहिजे, त्याच्या हाताला धरलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, तरच जनता तुम्हाला मदत करेल. तुम्ही म्हणेल त्या माणसाला मत द्या असं जर म्हणलं तर जनता कुणालाही मत देत नाही. त्याचा अनुभव आपण घेतला आहे, आणि हा अनुभव घेऊन आपण आपल्याला तर पुढे जायचं. त्यामुळं मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण ह्या गोष्टीला उमेशराजे निंबाळकर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी एक गोष्ट असे लक्षात घेतली पाहिजे की जे त्यांच्यापेक्षा वयस्कर आहेत त्यांचा आदर ठेवून, त्यांचा सल्ला घेऊन, जे समवयस्क आहेत त्यांच्या वयाचे, त्यांच्या बरोबरचे आहेत त्यांचं सहकार्य घेऊन, म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी वयाचे आहेत त्यांच्या शुभेच्छा घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे. आणि या वाटचालीला माझ्या वतीने नाही, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा दिली. मला असं वाटतं की उमेशराजे हे तरुण आहेत, उत्कृष्ट आहेत आणि जिद्दी आहेत. ते या पदापर्यंत पोचले म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे म्हणून ते या पदापर्यंत पोचले. आणि मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीला न्याय दिला पाहिजे आपल्या पदाला. आणि या पदाला न्याय द्यायचा असं मी जो आता सांगितला की कसलाच भेदभाव करायचा नाही. कितीही गरीब कार्यकर्ता असला तर तुम्ही त्याला जवळ घेतलं पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याचं समजून घेतलं पाहिजे त्याची अडचण काय आहे ते, आणि मग ती सोडवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. ठराविक लोकांचा, ठराविक कंपनीचा नेता हा नेता होऊ शकत नाही. आणि तो ठराविक कंपनीचा नेता झाला तो त्या कंपनीच्या मर्यादेतून लागतो, तो सर्वसामान्यांचा जनतेचा नेता होऊ शकत नाही. म्हणून माझं उमेशराजे निंबाळकरांना माझं
अतिशय मनापासून सांगणं आहे की तुमची मनोवृत्ती ही संकुचित ठेवू नका. मोठं व्हायचं असेल तर मन मोठं ठेवलं पाहिजे. मोठ्या मनाने गेलं, त्यालाच का बोलवलं, त्यालाच कशाला तुम्ही खुर्ची दिली, त्यालाच कशाला मान दिला, हे असले भावना ठेवू नका. त्यांनी हे संकुचित राहिले, ते संकुचितच झाले, आपोआपच निर्णय. त्यांना तुम्हाला तुम्ही लोकांनी त्यांना निर्वाहित गरज लागलेली नाही. पण माझं असं मत आहे की आपल्याला आता आपला पक्ष वाढवायचा असेल तर सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे. सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या गरीब श्रीमंताला, स्त्री पुरुषांना सगळ्याला तुम्ही बरोबर घ्या आणि सच्च्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी द्या. आणि हे जर आपण केलं तर काँग्रेस पक्षाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. आज परिस्थिती नाही हे आपण मान्य केलं पाहिजे. एकेकाळी 2/3 बहुमत असणारी ही नगरपालिका होती. 2/3 बहुमत काँग्रेसला होतं. आज काय परिस्थिती आहे? एकेकाळी संपूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समित्या काँग्रेसच्या होत्या. आज काय परिस्थिती आहे? एक आमदार काँग्रेसचा नाही, सगळेच्या सगळे आमदार काँग्रेसचे होते. एकेकाळी आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातला आमदार हा काँग्रेसचा होता. एकेकाळी होता. एकेकाळी म्हणायची वेळ आली, विचार जमा झालेल्या गोष्टीला काय अर्थ नाही. आज परिस्थिती आपल्याकडे चार आमदार आहेत, एकही आमदार आपला नाही. आणि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला आपला आमदार नसणं हे अतिशय वाईट गोष्ट आहे. आपण त्या दृष्टीने आता प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करायचा असेल तर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालतील अशी मी उमेदवारी निंबाळकरांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.